हाय नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे अळणी भात. तर रेसिपी बघा, खूप इझी आहे, लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्याला अळणी भातासाठी लागणार आहे आलं लसूण, कांदा, खडे मसाले. तर हा चिकन आहे, आपण अर्धा तास हळद लावून मॅरिनेट करत ठेवला होता. एका पातेल्यामध्ये आपल्याला स्टार फूल, दालचिनी, मोठी दालचिनी आणि मोठी वेलची टाकायची आहे. आणि आपल्याला आपण चेचून घेतलं होतं जे आलं आणि लसूण हे टाकायचं आहे. आणि मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. सो 2 मोठे कांदे बारीक चिरून आपल्याला घ्यायचे आहेत. थोडे फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं हळद लावलेलं चिकन आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. असंच आपल्याला मोठ्या फ्लेमवर आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वाफेवर पाणी ठेवायचं आहे. वाफेवर पाणी ठेवून तेच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थंड पाणी ॲड नाही करायचं. तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे. आणि तुम्ही जेवढा राईस घेणार त्याप्रमाणेच तुम्ही स्टॉक बनवा. मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. सो माझा राईस थोडा जास्त झाला. सो तुम्ही थोडा कमी राईस घ्या, म्हणजे एक ग्लासच्या कमी. आणि हे स्टॉक बनवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वाफेवर पाणी ठेवायचं. आपल्याला थंड पाणी ॲड नाही करायचं आहे. तर हे सुद्धा पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि स्टॉक बनवून घेतला. स्टॉक जेवढा तुमचा जाड असेल तेवढंच तुमच्या राईसला टेस्ट येणार आहे. सो त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी करू शकता. लहान मुलं आवडीने खातात. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की स्टॉक रेडी झालेला आहे, तर आपल्याला चिकन हे वेगळं करून घ्यायचं आहे. स्टॉक वेगळं आणि चिकन वेगळं हे करून घ्यायचं आहे. हे वेगळं केलं त्याच्यानंतर आपल्याला जे चिकनचे पीस आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे वेगवेगळे सुट्टे करून घ्यायचे आहेत जे आपल्याला राईसमध्ये ॲड करायचे आहेत. तर चला हे बघा, असे मोकळे करून घ्यायचे आहेत चिकनचे पीस, कारण आपल्याला हे राईसमध्ये ॲड करायचं आहे. तर मोठे मोठे पीसच्या ऐवजी आपण हे थोडे असे स्मॅश करून घेऊ. आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला मी तेलच घेतले, कारण माझ्याकडे तेलच होतं. सो तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तूप ॲड करा. तूप ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि माझ्याकडे जे मिक्स स्पायसेसचं जे पानं आहे ती मी त्याच्यामध्ये टाकली होती. त्याच्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची आहे, 2 मिरच्या. जसं तुम्ही तिखट खाणार त्याप्रमाणे तुम्हाला मिरच्या ॲड करायच्या आहेत. आणि मिरची, आलं, लसूण. जर तुमच्याकडे लहान मुलांना जर खाऊ घालायचं असेल तर तुम्ही मिरच्या अवॉइड करू शकता, कारण हे लहान मुलांसाठी पण खूप छान आहे. सो मिरची नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी खूप टेस्ट चांगली येते. सो थोडं मीठ ॲड केलेलं आहे. आणि मग हे थोडं परतून झाल्यानंतर आणि थोडं हळद टाकायची. आणि परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण स्मॅश केलेला चिकन होता तो ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकताय हा पूर्ण चिकन मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि मग आपल्याला राईस घ्यायचा आहे. राईस तुम्ही जर इंद्रायणी राईस घेतला तर खूप छान टेस्ट येते. हा माझ्याकडे अवेलेबल नव्हता, सो मी आपला घरातलाच राईस वापरलेला आहे. माझ्याकडून राईस थोडा जास्त झाला आहे, सो तुम्ही राईस जास्त नका घेऊ, थोडा कमीच राईस घ्या. स्टॉकच्या प्रमाणे जेवढं स्टॉक असेल त्याप्रमाणे जेवढं भातामध्ये तुम्हाला पाणी लागतो त्याप्रमाणे स्टॉक बनवा आणि तोच ॲड करा. सो त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक ॲड करायचा आहे, चिकन स्टॉक जो आपण बनवलेला आहे पाणी. आणि आपल्या राईससारखं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. खूप इझी आहे, तुम्ही बनवा, लहान मुलांसाठी खूप छान आहे. सो चला, शिजून झालं तर रेडी आहे आपलं अळणी भात. खूप टेस्टी, हेल्दी. तर नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग. या खायला अळणी भात.